इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवत नाही, इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरत नाही. तुमचा आमचा इतिहास घडवणं हे आता आमच्या काळाची गरज आहे. कारण इतिहास घडवायचा असेल तर इतिहासाला विसरून चालत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे कशाचा इतिहास आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे 18 पगड जातीचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या देशातला समतेचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे नवनिर्माणाचा इतिहास आहे. या देशातला समतेचा नवनिर्माणाचा इतिहास ज्या माणसाने दिला त्यांचं नाव आहे कुडवाळी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांच्या इतिहासानिमित्त या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. खऱ्या अर्थानं इतिहास सांगणारा माणूस हा बोलायला लागला की समोरचा माणूस पेटून उठतो, पण बोलणारा पेटला तर समोरचा देखील पेटला पाहिजे. म्हणून तुम्ही जेवढा रिस्पॉन्स कराल मला तेवढा आख्यान अधिकाधिक सुंदर होत चालेल. कारण की 19 फरवरी 1630 ला शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पण जन्माची पार्श्वभूमी काय होती? शहाजी महाराज होते. शहाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे वडील आणि शहाजी आणि जिजाऊ यांच्या पोटी शिवाजी महाराजांचा 19 फरवरी 1630 ला जन्म झाला. आणि जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर. पण काय ठरवलं होतं? माझा पोटी शिवबा जन्माला येईल, पण त्याचं नेतृत्व कोण करेल? त्याची भूमिका काय असेल? नियोजन कसं होईल? आणि ज्या माणसाच्या पोटात असतानाच नियोजन झालं होतं की यांना राजा बनायचं आहे, त्या जिजाऊंच्या संस्कारातून झालं होतं. खरं तर तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे आई वडील सात्विक राहील तर मुलं सात्विक जन्माला येतात. हा देखील इतिहास आहे. मग तुमच्या आमच्या इतिहासामधून आपण काय घेतलं पाहिजे? तर तुमच्या आमच्या इतिहासामधून आपण एकच गोष्ट घेतली काय पाहिजे की शिवाजी महाराजांचं चरित्र, शिवाजी महाराजांचा पराक्रम, शिवाजी महाराजांचं धाडस, या सगळ्या गोष्टींमधून शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थानं पराक्रमाचा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीने पाहिलेला आहे. खरं तर वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराज पोहोचताय. वयाच्या 16व्या वर्षापर्यंत शिवाजी महाराजांचं बालसंगोपन झालं. धनुर्विद्या सगळ्या विद्या महाराजांनी नाना विद्या अंगीकारल्या, पारंगत केल्या. आणि या नाना विद्या अंगीकारून पारंगत करून शिवाजी महाराज तरबेज झाले. आणि या तरबेज झालेले शिवाजी महाराज स्वराज्याच्या निर्मितीसाठी सज्ज झाले. तेच शहाजी महाराजांनी राजमुद्रा दिली. राजमुद्रा अशी होती, प्रतिपचंद्र लेखे व वृद्धिष्णविश्ववंदिता सासून शिष्याच्या मुद्रा भद्राय राजते. म्हणजे दादा इको द्या, इको थोडा. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता साहसून शिष्याच्या मुद्रा भद्राय राजते. जे विश्वाला वंदनीय आहे अशी राजमुद्रा माझ्या शिवाजी महाराजांना, माझ्या शहाजी महाराजांनी दिली. जिजाऊच्या संस्कारातून शिवाजी घडला, जिजाऊच्या संस्कारातून संभाजी घडला. आणि मग शिवाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला लढायला जातात. तोरणा किल्ला लढायचा कसा? आदिलशाहीच्या ताब्यात आहे किल्ला, अरे लढायचा कसा? मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? आपल्याकडे तोफे नाहीये, घोडा नाहीये, गोळा नाहीये, बारूद नाहीये, काहीच नाहीये. फक्त काय आहे तर इमानदार मावळे आहेत. आणि या मावळ्याच्या भरोशावर आपल्याला कुठला किल्ला लढता येईल? तर ज्या किल्ल्यावर तोफे नाहीये, ज्या किल्ल्यावर घोडदळ नाहीये, पायदळ आहे फक्त, असा किल्ला जो तो निवडला तोरणा किल्ला. आणि या तोरणा किल्ला निवडण्याचं कारण असं होतं की सहज सोपा आणि व्यवस्थित येणारा ताब्यात किल्ला जर कुठला असेल तर तो तोरणा होता. मग महाराजांनी तोरण्याची मोहीम हाती घेतली. आणि महाराज तोरण्याची मोहीम हाती घेतली त्यावेळेस आमचा बाजी वीर बाजी पासलकर, कान्होजी नाईक घेते, तानाजी मालुसरे, शिवानावी हे सगळे मावळे घेतले सोबत. आणि सगळ्या मावळ्यांना घेऊन शिवाजी महाराज तोरणा किल्ला जिंकायला गेले. आणि मग शिवाजी महाराजांनी तुलंब अशी लढाई झाली. लढाईमध्ये शिवाजी महाराजांचा पराक्रम पाहिला जिजाऊंनी. आणि जिजाऊंच्या लक्षात आलं अरे हाच माझा शिवबा आहे, ज्या शिवबांच्या हातून या महाराष्ट्राचं स्वराज्य घडणार आहे. अरे हेच जिजाऊ आहे. ज्या जिजाऊंनी स्वराज्य स्वप्न पाहिलं होतं ते साकार करण्यासाठी माझा पुत्र लढतोय. आणि मग जिजाऊंनी त्या तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचा भगवा फडकताना पाहिला. जिजाऊ खूप आनंद, अरे एवढ्या मोठ्या परकीय जुलमांच्या अवस्थेमध्ये माझ्या शिवबांनी या तोरणावर भगवा फडकवला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. पण स्वराज्याचं तोरण झालं आणि महाराज पहिला किल्ला जिंकून सरदार पुत्र म्हणून या ठिकाणी वावरायला लागले. राजा ही त्या काळात पदवी असायची. औरंगजेबाने आपल्या अनेक सरदारांना राजा ही पदवी दिली होती. शहाजी राजे होते, मालोजी राजे होते, लखुजी राजे होते. राजा ही पदवी होती. शिवाजी महाराज एक मेव राजे आहे जे छत्र धारण केले आहे. सभासद म्हणतो सर्वीकडे म्लेंच पातशाह, पण या म्लेंच्या पातशाहीमध्ये एक मराठा सरदार एवढा मोठा बादशाह झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. इथंच प्रबोधनकार ठाकरे म्हणतात शिवाजी या नावामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे की त्यापुढे 33 कोटी देवाची फलटण बाद होते. असे छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी तुमच्यासाठी महान आहे. 33 कोटी देव एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज एवढे महानतेचे महान पराक्रमी माझे छत्रपती शिवाजी महाराज आहे. या शिवाजी महाराजांचं जडणघडण महासाहेब जिजाऊंनी केलं. पण महासाहेबांच्या जडणघडणीमध्ये कसली कसर नव्हती. पण एके दिवशी काय झालं, रामगावचा पाटील बाबा गुजर आदिलशाहीचा वतनदार होता.
आणि रांजा गावावर त्याची मालकी होती, जहागिरी होती. पहिल्याचा काळ असा होता की पहिल्याच्या काळामध्ये एखादी परकीयांचं सैन्य यायचं, धनधान्य लुटून न्यायचं, खजिना चोरायचं, देवळं उद्ध्वस्त करायचं, देवळातला खजिना लुटायचं आणि आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाहीचे सगळे सरदार, सगळे प्रजा, सगळे घोडदळ हे भर पिकातून जायचं. मग या व्यवस्थेमध्ये काय केलं पाहिजे? तर शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं हे तर होत आहे, पण दुसरं काय होत आहे? तर या ठिकाणी बायका सुद्धा पळवून न्यायची आणि मग ज्या ज्या चांगल्या बायका आहेत त्या राजांकडे असायच्या, मग सरदाराकडे, आणि मग ते गुलामांचा व्यापार चालू असायचा. महिलांना खरेदी करण्याचा व्यवस्था ही सुद्धा या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. मग याच्या विरुद्ध शिवाजी महाराजांनी काय केलं? ही सगळी परिस्थिती असताना रांजागावच्या पाटीलांनी एका गरीबाच्या पोरीला भोगलं होतं आणि त्याला वाटलं होतं आता आपला हक्क आहे, अधिकार आहे, मला कोणी जाब मागणार नाही, मला कोणी विचारणार नाहीये, मला कोणी शिक्षा करणार नाहीये, कारण आपला बाप आदिलशाह बसलेला आहे तिकडे. आणि मग अशा कंडिशन मध्ये त्यांनी काय केलं? रांजागावच्या पाटलांनी एका गरीबाच्या पुरीला भोगलं आणि त्या मातेने स्वतःच्या आबरूची माती झाली म्हणून स्वतःला विहिरीत जीव दिला होतं, झोकून दिलं होतं. वार्ता माझ्या जिजाऊंपर्यंत जाते. त्या जिजाऊ किल्ल्याच्या बाहेर असतात, तिचा बाप किल्ल्याच्या बाहेरून त्या मुलीचं प्रेत घेऊन जातो आणि ते प्रेताजवळ महासाहेब जिजाऊ जातात. महासाहेब जिजाऊ म्हणतात काय झालं? तर तिचा बाप सांगतो माझ्या मुलीवर रांजागावचा पाटील बाबा गुजरने अत्याचार केलेला आहे आणि तिने स्वतःच्या आबरूची माती झाली म्हणून स्वतःला विहिरीत जीव दिलाय, झोकून दिलाय. वार्ता मात्र जिजाऊंच्या कानी पडतात. जिजाऊ संतापतात. जिजाऊंच्या लक्षात येतं अरे स्वराज्य उभा केलं, तोरणा जिंकला, भगवा फडकला, पण रक्षण कोण करणार? गडकोट घेणं हा आपला ध्येय नाहीये. फक्त गडागडावर ताबा मिळवणे हे आपलं ध्येय नाहीये. मग लोक म्हणतील की निजामशाही बरी, आदिलशाही बरी, यांच्यामध्ये फरक काय? जिजाऊ शिवबांकडे जातात. शिवबांना म्हणतात शिवबा काय चालू आहे मराठ्यात, स्वराज्यात? शिवबा मराठ्यांनी काय आपल्या तलवारी म्यान करून ठेवल्या आहेत का? शिवबा तुमच्या स्वराज्यामध्ये भर दिवसा लेकीबारीवर अत्याचार होत आहे. शिवबा काय करतात मराठ्यांच्या तलवारी? तसा आमचा राजा कळतो स्त्री म्हणजे मराठ्याच्या मंदिरातली देवता, तिच्या पुत्राला हात लावणारची काही कसली, या आरामखोराचे पाय चटा आणि याला ईश्वर तुरुंगात टाका. हा आदेश जर कुणी दिला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्त्रियांची भूमिका घेणारा पहिला आदेश माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. म्हणून शिवाजी महाराज आम्हाला विश्ववंदनीय आहेत. शिवाजी महाराज म्हणून आमच्यासाठी ग्रेट आहेत, कारण की शिवाजी महाराजांच्या पूर्ण राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये एकही स्त्री नाचलेली नाही. हे शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे. शिवाजी महाराजांकडून काय शिकायचं तर चरित्र. मग चारित्र्यावर शिवाजी महाराज शिकत असताना शिवाजी महाराजांकडून आपण काय घेतोय हे देखील महत्वाचं आहे. आता शिवजयंती आहे. मी वणीमध्ये येत असताना शिवजयंतीची रॅली पाहिली आणि रॅलीमध्ये एवढे नाचतात मावळे की असं वाटतं की शिवाजी महाराज जणू यांच्या अंगातच आलेलं. म्हणजे आता देव येतात अंगात काही लोकांच्या, म्हणजे वाघोबा येतं, बरोबर आहे ना, मग कुण नागोबा येतं, असे वेगवेगळे देव येतं, कुणाच्या माता भवानी येतं, बरोबर आहे ना. तसं आज शिवाजी महाराज बरेच भक्तांचा अंगात आलेला आहे. आता अंगात आल्यावर मावळा काय करतो? फुल नाचून घेतो. आता नाचतो कसा? दारू पिऊन नाचतो. वाजवतो कसा? शांताबाई वाजवतो, झिंगाट वाजवतो. मग मला प्रश्न पडतो की शिवाजी महाराज, जिजाऊ आणि शहाजी महाराज त्या काळात या भानगडीत पडले असते, फक्त जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करत बसले असते, फक्त नाचत बसले असते, तर कधीच या महाराष्ट्र वाचवू शकत नसते. मी सातत्याने मानतो जी व्यक्ती, जो समाज इतिहास वाचतो तो कधीच इतिहासाच्या तालावर नाचत नाही, आणि जो व्यक्ती, जो समाज इतिहास नाचतो तो कधीच इतिहास वाचत नाही. हे देखील महत्वाची भूमिका आहे. शिवाजी महाराज डोक्यावरून जाण्यापेक्षा तो डोक्यात गेला पाहिजे, हे आज काळाची गरज आहे. कारण की जिजाऊंनी शिवाजी महाराज घडवताना काय केलं होतं तर डोक्यात अनेक मुद्दे घेतले होते, नियोजन तेवढं होतं. म्हणजे आपण पाहतो की रांजागावचा पाटील बाबा गुजराचे हातपाय कलम केले शिवाजी महाराजांनी, त्याला कोठडीत दामलं. पण दुसरीकडे काय झालं की जावडीचे चंद्रराव मोरे होते. आता जावडी प्रांत स्वराज्यासाठी महत्वाचा प्रांत होता, स्वराज्यात सामील झाला पाहिजे, जावडी आली पाहिजे, हे कुणाला वाटत होतं? शिवाजी महाराजांना वाटत होतं. त्यावेळेस आपले प्रतापराव गुजर हे देखील स्वराज्याच्या कामी आले होते, स्वराज्यामध्ये होते. वीरबाजी पासलकरांनी संपूर्ण वतनदारी सोडून शिवाजी महाराजांकडे आले होते स्वराज्यासाठी. मग तसंच एक आपले जावडीचे चंद्रराव मोरे यांना सुद्धा महाराजांनी पत्र व्यवहार केला, यांच्या सुद्धा भेटीगाठी घेतला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही स्वराज्यात या. हे स्वकीयांचं स्वराज्य आहे. या स्वराज्याला मी काही शिवराज्य नाव ठेवणार नाही
किंवा जिजाऊंचं राज्य नाव ठेवणार नाही, संभाजी महाराजांचं नाव ठेवणार नाही. म्हणजे आज आपण किल्ले पाहतो, गडकोट पाहतो, या गडकोटावर आहे का कुठेतरी शिवाजी किल्ला, जिजाऊ किल्ला, सगळे किल्ले स्वराज्याच्या मावळ्यांच्या नावावर आहे. तानाजी गेले गेले असे गेले, परतलेच नाही. त्या किल्ल्याचं नाव आहे सिंहगड. स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं म्हणून त्या किल्ल्याचं नाव आहे तोरणा. म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी काही नाही केलं, स्वराज्यासाठी केलं. मग या स्वराज्यामध्ये सामील होण्यासाठी जावडीचे चंद्रराव मोरे यांना शिवाजी महाराज बोलवतात. पण जावडीचे चंद्रराव मोरे उन्मादात असतात. त्यांना वाटतं की हा कसला शिवाजी, याचा वडील शहाजी मी तर एकाच टोलीचे मनसबदार आहोत, सरदार आहोत, मी याला मानत नाही. मग अशा वेळेस काय करतात शिवाजी महाराज, स्वराज्य घडवायचं असेल तर परकीय सुद्धा स्वराज्याच्या विरोधात गेले तर त्याच्यात सुद्धा खिडकोळ कैद केले पाहिजे, छाटून काढले पाहिजे. आणि मग शिवाजी महाराजांनी काय केलं, जावडीवर हल्ला केला. जावडीच्या ताब्यात असणाऱ्या चंद्रराव मोरेच्या ताब्यात असणारा रायगड जिंकला आणि रायगड जिंकला. तुडुंब अशी लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये जावडीच्या चंद्रराव मोरेकडून 1656 साली शिवाजी महाराजांनी रायगड घेतला. पण रायगड जसा ताब्यात शिवाजी महाराजांनी घेतला तशी आदिलशाही संतापली. जावडी खोऱ्यावर आदिलशाहीच्या म्हणजे पूर्ण सरदार हाकलून लावले. मग अशा वेळेस प्रश्न पडला की आता शिवाजी का गेम बजाना पडता. कोणी विचार केलं, आदिलशाहीने. मग आदिलशाहीने दरबार भरवलाय. आदिलशाहीची आई बडी बेगम हिने दरबार भरवलाय. दरबारात सरदार आहे, मनसबदार आहे, समोर प्रजा आहे. आणि या दरबारामध्ये सगळे लोक असताना बड़ी बेगम संतापली है. अरे है कोई माई का लाल जो शिवा को यहाँ पर ला सके, जिंदा या मुर्दा, मेरे को शिवा होना बस. सगळे मान सरदारांनी खाली टाकल्या. आणि त्यावेळेस आदिलशाहीची आई बड़ी बेगम म्हणते की कोई भी शख्स नहीं जो शिवा को गिरफ्तार कर सके, कोई भी शख्स नहीं जो शिवा को अपनी जगह दिखा सके. वो दक्कन का चूहा सिंह, उसने हमारे पूरे आदिलशाही को तहस नहस करके छोड़ दिया है. वो शिवा का हिसाब चुकता करने के लिए कोई नहीं जाएगा. मग अशा वेळी अफजल खान उभा राहतो आणि विडा उचलतो, हम लाएंगे शिवाजी को. आणि अफजल खान मग महाराष्ट्राच्यावर चाल करून येतो. अफजल खानाचा भेटीचा ना अफजल खानचा पुतळा काढण्याचा प्रसंग आहे 10 नोव्हेंबर 1659 पण तत्पूर्वी काही महाराष्ट्रात घडामोडी घडलेल्या आहेत. मग अफजल खान येतोय महाराष्ट्रामध्ये. अफजल खान जसा येतोय महाराष्ट्रामध्ये येताना अफजल खान काय करतोय, जिथं भेटन जो भेटन त्याला छाटतोय, जिथं लूट येईल ते लुटतोय, जिथं मंदिर दिसन तो पाडतोय. हे का करतोय याचा सुद्धा विचार केला पाहिजे ना आपण. कारण हे करण्यामागचं कारण काय होतं अफजल खानाचं, आपण जर का इथल्या प्रजेला त्रास देऊ तर शिवाजीलाही आवडणार नाही. आणि शिवाजी प्रजेचे रक्षण करण्यासाठी भर मैदानात येईल आणि भर मैदानात आला की आपण शिवाजीचा फज्जा उडवू. हे कुणाला वाटत होतं, अफजल खानाला वाटत होतं. पण शिवाजी महाराज तेवढे चलाख होते. शिवाजी महाराजांना लक्षात आलं होतं अफजल खानाला भर मैदानात पराभव करणं अशक्य आहे, नामुमकिन आहे. पण काय केलं पाहिजे, अशा वेळेस त्यांनी ठरवलं की आता आपण जे वाटेल ते अफजल खानाला करू द्या. आपण पुनर्निर्मिती करू, मंदिरं पाळते आपण पुन्हा बांधू, आया बहिणीची आबरू लुटते त्याला सबक शिकवू, धडा शिकवू. पण ही वेळ अशी नाही आहे की मैदानात लढाई करायची. शिवाजी महाराजांचा गनिमी कवा इथंच आपल्याला कळतो. शिवाजी महाराजांनी काय केलं बघ, तर आपले वकील गोपीनाथ पंत बोकिले आणि कायदे हैदरला कुठं पाठवलं, अफजल खानाकडे पाठवलं. तहाची बोलणी चालू होती. अफजल खानाला हा विश्वास दिला की शिवाजी महाराज आदिलशाहीचेच वतनदार आहे, तुमचीच आदिलशाही वाचवण्यासाठी शिवाजी महाराज या ठिकाणी पराक्रम करतोय. हे फितूर तुमचे सरदार होते, यांच्या विरुद्ध ताबा मिळवून शिवाजी या ठिकाणी तुमचं सल्तनत राखतोय. तुमची फक्त भेट घ्यायची आहे. तो प्रचंड तुम्हाला घाबरलाय. आता अफजल खान साधा नाही, शिवाजी महाराजांच्या काकाला मारणारा, जिजाऊंचे दुसरे पुत्र संभाजीराजे यांना मारणारा, लखुजी राजे जाधव यांना कैद करणारा असा जो तो अफजल खान आहे. आणि तो अफजल खानासमोर शिवाजी महाराज स्वतःच्या पुरासारखा वाटतोय. एवढा छोटे शिवाजी महाराज. आणि अशा परिस्थितीमध्ये राजगडावर काय परिस्थिती आहे, राजगडावर परिस्थिती आहे की सहीबाईंचं निधन झालेलं आहे. संभाजी महाराज पोरके झालेले आहेत, मातृत्वाचं छत्र हरवलेलं आहे आणि बाप मरणाच्या दारात जातोय, अफजल खानाच्या भेटीला जातोय. काय वाटलं असेल संभाजी महाराजांना. आता छावा चित्रपट निघाला, छावा पाहायलाच पाहिजे, विषयच नाही. पण छावा पाहत असताना फक्त छावा पाहून आपण थांबलो नाही पाहिजे, तर शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा पुढचा इतिहास, आपला इतिहास घडवण्यासाठी देखील कामी पडतो का याचा सुद्धा विचार केला पाहिजे. कारण की शिवाजी महाराज आजपर्यंत आपण डोक्यावरूनच मिरवले. शिवाजी महाराज डोक्यात घ्यायचे आपण
विचारही केला नाही. मग काय झालं तर मग त्या ठिकाणी अफजल खानाला, आता अफजल खान येतोय, नियोजन खूप बारीक आहे. अफजल खानासोबत सय्यद बंड आहे. शिवाजी महाराजांकडे कोण पाहिजे नाही तर जीवा महाल पाहिजे नाही. कारण की दानपट्टा जोरात फिरवणारा, वरच्या वर हात उडवणारा, सिकंदाचाही विलंब न करता एखाद्याची गर्दन मारणारा असाच कोण आहे तर जीवा महाल आहे. मग जीवा सोबत आहेत, संभाजी कवजी कोंढाळकर सोबत आहेत. आणि असे सगळे आपले मावळे घेऊन शिवाजी महाराज प्रतापगडावरून खाली उतरत आहेत. आता उतरताना वेळ काय ठरवलाय तर 12 वाजता, 12:01चा सुमारास प्रहारास 12 वाजता. का बरं 12 वाजता? कारण की शिवाजी महाराज रायगडावरून प्रतापगडावरून उतरत आहेत. त्या ठिकाणी खाली छावणी पडलेली आहे. जर सूर्य माथ्यावर आहे, आता बरोबर 1 वाजलेले आहे, आता कुठे आहे? सूर्य माथ्यावर आहे. आता वरत पहा बरं, दिसतं काय? नाही दिसत. मग शिवाजी महाराजांनी हेच विचार केला होता की दुपारी भेटीची वेळ निवडली तर आपण कसं येतोय, आपण काय स्ट्रॅटर्जी करतोय हे कुणाला समजणार नाही, अफजल खानाला समजणार नाही, पण त्याचं काय चालू आहे हे आपल्याला बरोबर समजणार आहे. हे एवढं सूक्ष्म नियोजन महाराजांनी केलं होतं. मग महाराजांनी काय केलं तर मग प्रतापगडाच्या पायथ्यावर गेला. आणि तो प्रसंग माहित आहे तुम्हाला की मग अफजल खानाला, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ, आणि मग अफजल खानाला शिवाजी महाराज आले, गळाभेट झाली आणि अफजल खानाने दगा केला. महाराष्ट्राच्या मातीमध्ये कट्टाऱ्याचा वार घातला आणि माझा शुभा तो असा विचंबित झाला. आता काय केलं पाहिजे तर जहरी चालीम लावलेलं एक बिचव, एक वाघनक त्यांच्या जवळ होतं, हाताला गुंडाळून चाललं होतं. ते वाघनक अफजल खानाला मारण्यासाठी चाललं होतं. हा भ्रमात राहू नका, अफजल खानाने मारलं म्हणून शिवाजी महाराजांनी हल्ला केला. शिवाजी महाराज हल्लाच करायला आला होता, अफजल खानाला मारायलाच आला होता. मग शिवाजी महाराजांनी काय केलं, जसा त्याने दगा केला तसा खानाच्या पोटात आपल्या कट्टारीचा वार घेतला, वाघनक काढले आणि वाघनकाने कोटरा बाहेर काढला. जहरी चालीम विष लावलेलं होतं. याला दगा दगा करत माझा तो शिवबांनी अफजल खानाचा पुतळा त्या ठिकाणी बाहेर काढला. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक नव्या पर्वाची सुरुवात झाली. आणि तिथं सांगितलं की जर पाठी मागून कोणी वार करत असेल तर त्याचा पुतळा काढायला मराठे सज्ज आहे. हे मराठ्यांची औलाद आहे. हे शिवाजी महाराजांनी घालून दिलेला इतिहास आहे. शत्रू मोठा असो की छोटा असो, शत्रू शत्रू असतो हे शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलंय. मग शत्रूच्या काय केलं तर मग गोट्यात जाऊन त्याचा पुतळा बाहेर काढला. पण अशाच वेळी आपल्यातलेच काही फितूर असतात. मग अफजल खानाचा वकील कोण होता तर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. महाराजांनी काय केलं तर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ज्यावेळी अफजल खान मारला त्यावेळेस कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने महाराजांच्या मस्तकावर वार केला होता. आता महाराजांच्या मस्तकावर वार होणार आणि महाराजाचं मुंडक कलम होणार. अशाच वेळी काय झालं, सय्यद बंडाने तिकडून दानपट्टा फडवला. पण जीवा महालाने जसा दानपट्टा फिरवला, दोघाचे वरच्या वर हात उडवले आणि मग त्यावेळेस इतिहास सांगता झाला, होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. आपल्या पुस्तकात वाचलं आपण, पण पुस्तकात आपण एकेरी वाचलं, होता जीवा आणि वाचला शिवा. आपण नाव सुद्धा शिवाजी महाराजांचं कसं घेतो तर शिवाजी, संभाजी, बरोबर आहे, जिजाऊ हे नाव घेणं म्हणजे शिवाजी महाराजांचा अपमान आहे. शिवाजी महाराजांचं एकेरी भाषेत नाव घेऊ नका. शिवाजी महाराजांचं तुम्ही एकेरी नाव घेता, मोठं वाटत असेल तर शिवराय म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज म्हणा, महासाहेब जिजाऊ म्हणा. कारण की आपल्या इतिहासाचा आपल्याला स्वाभिमान ठेवायला पाहिजे. आपले महापुरुष आपणच जपले पाहिजे. त्या अमेरिकेत सांगतात की आमच्याकडे शिवाजी महाराज जन्माला आले असते तर आम्हाला स्पायडरमॅनच्या गोष्टी आपल्या मुलाला सांगण्याची वेळ आली नसती. का? कारण शिवाजी महाराजांचा पराक्रम आहे. व्हिएतनाम नावाचा देश आहे, छोटासा देश आहे, चंद्रपूर जिल्हा एवढाच देश आहे, पण अमेरिकेला लढवतोय, 27 वर्ष झुंजवतोय अमेरिकेला. कारण काय आहे, त्यांच्या सरदाराचं शिवाजी महाराजांवर नितांत प्रेम आहे. आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या चौकात पुतळे लागून आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यावर तो व्हिएतनाम हा बलाढ्य अमेरिकेला झुंजवतोय. कशाच्या भरोशावर? फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या भरोशावर. मग शिवाजी महाराज हे पराक्रमी होते, शिवाजी महाराज शूर होते, शिवाजी महाराज हे मोठे धाडशी होते. आणि मग अशा याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रसंगामध्ये मग आदिलशाही आणखी चौताळली. अफजल खान मारला, जावडीचे चंद्रराव मोरे छाटले, त्यांच्या ताब्यातून जावडी घेतला, रायगड घेतला, आपला मातंबर सरदार मारला. काय केलं पाहिजे आता? असा मारायचा शिवाला की त्याला आपण सोडलंच नाही पाहिजे, मुंगी सुद्धा सुटली नाही पाहिजे. प्रत्येक किल्ल्यावरचा एकेने एक सरदार मारला गेला पाहिजे.
यासाठी कुणा पाठवलं? सिद्धी जोहर पाठवला. पुन्हा आदिलशाहीने. आणि मग सिद्धी जोहर काय करतोय? तर पावसाळ्याचे दिवस आहेत. सिद्धी जोहरनी काय केलं? संपूर्ण पन्हाळ्याला वेढा टाकला. वेढा एवढा घट्ट होता की मीटरवर माणसं बसवले होते, शस्त्र घेऊन, तलवार घेऊन, रणगाडे घेऊन, भाले घेऊन, तोफा घेऊन. आणि मग शिवाजी महाराज त्या वेढ्यात अडकले. आता शिवाजी महाराज वेढ्यात अडकलेले आहेत. आता मला सांगा, तुमच्या घराला जर कोणी घेराव टाकला तर घरामध्ये 1 पोते 2 पोते तांदूळ असतील, डाळ असतील, किती दिवस राहणार आहे? कधी ना कधी ते संपणार आहे. आणि मग उपासवारीची वेळ येणार आहे. कधी ना कधी पाण्याची टंचाई भासणार आहे, पाण्याची वेळ येणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांच्या पन्हाळ्यावर सुद्धा तसंच झालं. अनेक खजिना संपत आला, धनधान्याचे कोठारे खाली होत आले. अशा वेळेस आता लक्षात आला, आता काही सिद्धी जोहर सोडत नाही, आपल्याला वेळा हटत नाही. काय केलं पाहिजे? महाराज चिंताक्रांत अवस्थेत आहे. प्रतापराव गुजरांनी अनेक वेळा हल्ल्यावर हल्ले केले, पण हल्ले नाकेहानच झाले, हल्ले सक्सेस नाही झाले. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? अशा वेळेस त्या ठिकाणी एक नेवापूर गाव मधलं एक छोटस शिवा नावाचं पोरग येतो. 8 महिन्यापूर्वी स्वराज्यात आलेलं आहे पोरग. आणि मग नेवापूर गाव मधलं शिवा नावाचं पोरग येतं. आणि शिवा नावाचं पोरग महाराजांना म्हणतो, राज कसलं चिंता अवस्थेत आहे? राज म्हणतात की पन्हाळ्याला वेढा दिलेला आहे, आपण पन्हाळ्यावर अडकलेलो आहे, आता चिंता नको. त्यावेळेस तो शिवा नावे म्हणतो, राज एक म्हणू काय? मन की शिवा. राज इडाम मागवयास आलो की. कसला र राज? म्या जातो की. कुठं? सिद्धीकडे. तो कशा पायी? राज समजे म्हणतात बघा, म्या तुमच्यासारखा दिसतो, कपडे बी तसेच लावतो, दाढी बी तशीच ठेवतो, केस बी तसेच करतो, गंध बी तसाच लावतो, कंठ बी तसाच घालतो, कड बी तसंच घालतो. राज तुम्ही नसलात तर शिवाजी महाराज म्हणून अनेक मावळे मलाच मुद्रा करतात. राज एवढा मी तुमच्यासारखा उभे येऊन दिसतो. राज मिया जातो की. कुठं? सिद्धीकडे. तो कशा पायी? राज समध्या म्हणतात, मी तुमच्यासारखा दिसतो. अरे सिद्धी कुठे जाणं सोपं आहे? बेमोत मारला जाशील राज मरालो म्हणून तो जातोय. नाही रे शिवा, तुमच्यासारख्या माणसाच्या प्रेतावरून पाय ठेवून सिंहासनावर बसायला राज नाही झालो आम्ही. नाही राज, माझ्यासारखे लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा मात्र जगलाच पाहिजे. राज लाखाचा पोशिंदा मात्र जगलाच पाहिजे. आणि मग शिवानावी काय करतो? तर शिवानावी त्या ठिकाणी 2 पालख्या तयार करण्यात येतात. शिवानावी लढाईसाठी जात नाहीये, शिवानावी मरायसाठी जातो. हे त्याला सुद्धा माहित आहे की आपण मरणारच आहोत, तरी जातो आहे. कारण काय? म्हणजे आज एखाद्या नेत्याला, एखाद्या कार्यकर्त्याने आदेश द्यावा की राज मी जातो, एखाद्या नेत्याने सांगावं, तर नेता कार्यकर्ता नियोजन घेतल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही. नियोजन घेतल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही. बरोबर आहे ना? तानाजी, बाजी, मुरारबाजी सारखे, कर्ताजी, कोंडाजी सारखे मावळे आता दिसत नाही, कारण नेते तसे राहिलेले. नेत्यांनी स्वतःच स्वराज्य वाढवलेलं आहे, स्वराज्याचं स्वराज्य वाढवलेलं नाहीये. त्या काळात लोकशाही होती शिवशाहीमध्ये, पण या लोकशाहीमध्ये शिवशाही नाहीये. बाबासाहेब म्हणायचे, आता राजा राणीच्या पोटातून जन्माला येणार नाही, तर तो बॅलेट बॉक्स मधून जन्माला येईल. बरोबर आहे ना? पण आता राजा मात्र बॅलेट बॉक्स मधून काही जन्माला येत नाही, तो राणीच्या पोटातूनच जन्माला येतो. कारण काय? लोकशाही अंमलात आली, पण लोकशाही बरोबर अंमलात आणल्या गेली नाही, हे सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. मग शिवाजी महाराजांसाठी शिवानावी जातो. 2 पालख्या तयार करण्यात येतात. 2 पालख्यामध्ये, एका पालखीमध्ये दस्तूरकृत छत्रपती शिवाजी महाराज आहे, आणि दुसऱ्या पालखीमध्ये कोण आहे? तर मग शिवा नावी आहे. आणि एक पालखी विशालगडाच्या दिशेने जातोय. 65 किलोमीटर अंतर आहे. आता हे 65 किलोमीटर अंतर कापणार कसं? घोड्यावर बसून? हत्तीवर बसून? नाही, पायदळ. कारण हत्ती घोडे आवाज करतात, टाचाचा आवाज येतो, किल्लाऱ्या पडतात, आणि या आवाजाने सिद्धी जोहरला माहित पडेल आपलं सैन्य जिकडे जिकडे जाईल, सिद्धी जोहर तिकडे पाठलाग करेल. 65 किलोमीटर पायदळ चालायचं. आणि इकडं कोण आहे? शिवानावी. कुठं जाऊन आहे? सिद्धी जोहरकडे जाऊन आहे. आता सिद्धी जोहरकडे शिवानावी जाऊन आहे, आणि शिवानावी सिद्धी जोहरकडे गेला, आणि मग त्याच्यासमोर जाऊन थोडासा नाचायला लागला, मीच शिवाजी आहे, मीच शिवाजी आहे. बरोबर? आणि मग तहाची बोलणी चालू झाली, यांचा वकील त्यांचा वकील असं चालू झालं. पण तिथं फाजल खान उपस्थित होता. आता हा फाजल खान कोण म्हणाल तुम्ही? तर अफजल खानाचा मुलगा फाजल खान. आणि त्याला माहित होतं शिवाजी महाराज
प्रतापगडाच्या पायथ्यावर महाराजाच्या मस्तकावर वार झाला होता, चोंद पडली होती, त्याच्या कपाळावर चोंद दिसत नाही, आपण फसलो आहे. आणि मग अशा वेळेस त्याची ओळख पडते आणि मग कबुली देतो शिवानावी, अरे हाच मीच आहे शिवानावी, मी शिवाजी महाराज नाहीये, पण मला पकडणं हे तुम्हाला जमलं नाही, माझ्या शिवबा राजांना पकडणं काय तुम्हाला जमणार आहे. आणि मग शिवानावी येतो, अरे मरतील ना तू, अरे मरालो म्हणून तर इथं आलो आहे. आणि मग मरणारा समोर जाणारा शिवानावी हा शिवाजी काशीद हा महाराजांसाठी मरायला तयार होतो आणि तिथे त्याची गर्दन मारल्या जाते. आणि मग जशी गर्दन मारल्या जाते तसंच सिद्धी जोहरचं सैन्य, सिद्धी मसूदचं सैन्य त्या ठिकाणी महाराजांच्या पाठलागावर आहे. आता महाराजांच्या पाठलागावर आहे, 65 किलोमीटर पायदळ चालले आहे. आणि मग सकाळ झाली. आता सकाळ झाली, लक्षात आलं की 13 किलोमीटर अजून बाकी आहे. पण खबर आली हेरांमार्फत. काय खबर आहे? खबर अशी आहे की सिद्धी जोहर 5000चं सैन्य घेऊन तुमच्यावर तुटून येतोय. महाराजांकडे मावळे आहे 600. आता 600 मावळे आणि 5000चं सैन्य लढणं शक्य नाही. महाराजांच्या लक्षात आलं होतं रात्रभर चाललेलं सैन्य दबलेलं आहे, थकलेलं आहे, हे लढूच शकत नाही. अशा वेळेस काय केलं पाहिजे? महाराज परत विचारात पडले, आता आपण फसलोय, आता आपल्याला मरण्याशिवाय पर्याय नाहीये. फसलोय, पुरता फसलेला आहे. तिकडून 5000चं सैन्य आहे, माझ्यासोबत 600 आहे, हे सगळे दमलेले आहेत, सगळे थकलेले आहे, अजून 13 किलोमीटर बाकी आहे, ते घोडदळाने येत आहे, आपण पायदळाने आहे. अशा वेळेस काय केलं पाहिजे? मग ह्या सगळ्या विचारात कोण आहे? शिवाजी महाराज आहे. त्यावेळेस आमचा बाजी म्हणतो, राज तुम्ही निघा बघा खुशाल. बाजी 5000 आहे, तुम्हाला किती हवं आहे? महाराज 300 मावळे द्या. 300 मावळे बाजी? अहो ते 5000 आहे, तुम्ही 300 कसले मागताय? बाजी तुमच्या जीवाची पर्वा करून लढाई लढा, आपण सोबत मेलो तरी चालेल, पण असं कोणी म्हणायला नको शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन करण्यासाठी माझ्या बाजीचा जीव घेतला. तुमच्या घरच्यांनी म्हणायला नको. नाही राजा, मी लढायला मरायला भिणारच नाही राजा, कारण माझ्यामध्ये जिजाऊंचे संस्कार आहे राजा, माझ्यामध्ये जगदंबेचे आई भवानीचे संस्कार आहे राजा. आणि माझ्याकडे जर शिवाजी महाराजांचे, महासाहेब जिजाऊंचे आणि आई भवानीचे संस्कार असतील तर रण मैदानात पडून जाणं हे मराठ्यांची अवलाद नाही राजा.